बीड आणि मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी या सर्व गोष्टींना त्रस्त झालेला आहे. खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि गुरढोरे पण वाहून गेलेले आहेत. एखाद नेते पण आहेत ते जनतेच्या मागे आवर्जून उभे आहेत. नमस्कार काय स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्रीपासूनच पावसाची संततधार चालू झालेली, आता देखील पडतोच आहे आणि आज आहे रविवार, नवरात्रीचा 7वा दिवस. सकाळ सकाळ आपला नाश्ता झालेला आहे. आज होती नाश्त्याला इडली. शेवटची इडली राहिली आता आणि मम्मी घासते भांडी. दमट पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ना आजारांची संततधार पण खूप वाढले. आमच्या इकडे ना ऑफिसमध्ये सर्वांना सर्दी झाली, त्यामुळे मला पण व्हायरल झाले असं वाटतंय. सर्दी सारखंच झालंय मला पण. राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या 2 हप्त्यांपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईमध्ये पण गेल्या 2 दिवसापासून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पावसाची संततधार चालूच आहे आणि आता बघा आमच्या इथलं वातावरण बघा. पाऊस एवढ्या जोराचा पडतोय ना रात्रीपासून, थांबायचं नाव नाही घेतलं. मंडळी, न्यूजवरती गेल्या काही दिवसांपासून पाहतोय मी बीड आणि मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी या सर्व गोष्टींना त्रस्त झालेला आहे. खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. अक्षरशः शेती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे तर खूपच नुकसान झालंय आणि गुरढोरे पण वाहून गेलेले आहेत. अनेक घरांमध्ये, वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे तेथे असणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणाहून स्थलांतरित व्हावं लागत आहे. आजूबाजूच्या असणाऱ्या सेफ ठिकाणी त्यांना जावं लागत आहे. शेतकरी खूप चिंतेमध्ये आहे आणि सरकार पण त्याला पुरेशी अशी मदत करू शकला नाही. अशा पूरस्थितीमध्ये काही रिपोर्टर्स पण त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि काही एखाद नेते पण आहेत ते जनतेच्या मागे आवर्जून उभे आहेत आणि शेतकऱ्यांची आवर्जून मदत करत आहेत. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि काही ना काही आपल्या वतीने कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. चला तर मंडळी, दुपारचे 2:30 वाजलेत आणि कुठे काय दिवसभर जाता नाही आलं. दिवसभर पाऊस पडतोय. पावसाची संततधार चालूच आहे मुंबईमध्ये. आता 2:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला बसतोय. आज आपल्याकडे बनवलंय पनीरची भाजी आणि भाकरी आहे. दुपारी थोडा आराम केला आणि आता वाजलेत 7:15. घरी बनवलेली चाय आणि डोसे. सकाळी इडलीचं पीठ उरलं होतं, त्याचे डोसे बनवलेत आणि ही चाय आणि डोशाचं मस्त असं कॉम्बिनेशन आहे आता. आणि समोरच मम्मीने सिरियल लावले. सिरियलचा आवाज मी म्यूट केलाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. ऍक्च्युली आता संध्याकाळी आज इंडिया पाकिस्तानची फायनल पण आहे. काहीच महिन्याअगोदर इंडिया आणि पाकिस्तानची वॉर झालेली. इंडिया आणि पाकिस्तानवरती हल्ला केलेला. मेन इम्पॉर्टंट म्हणजे इंडिया पहिला हल्ला करत नाही, पाकिस्तानच सारखा आपल्या बॉर्डरवरती हल्ला करत होता. म्हणून प्रत्युत्तर म्हणून इंडियाने चांगलाच असा करारा जबाब दिलेला आहे पाकिस्तानला. आणि तुम्हाला काय वाटतं, ही मॅच ठेवायला पाहिजे होती की नाही? हालाकी झालेल्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये इंडिया आणि पाकिस्तानला चांगलीच धूळ चाललेली आणि आज आहे फायनल. तुम्ही बघणार आहेत की नाही? सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंग पहिली घेतलेली आहे. इंडियाच्या सर्व बॉलरने आज टॉप बॉलिंग केली पाहिजे आणि पाकिस्तानला ऑल आउट केलं पाहिजे असं माझं तर मत आहे. बुमराह आज चालला पाहिजे. बिल्डिंगच्या खाली आलेलो आणि आपल्या नाहूरच्या कुलस्वामिनीचं दर्शन केलं. आणि हे बघा, या इथेच गरबा होतो. समोरच टीजे सेट लावलेला आहे आणि या इथे रात्रीचा गरबा होतो. आता थोड्या वेळामध्येच गरबा चालू होईल. आलोय मावशीचे इथे लिफ्ट बनवले. लिफ्ट वरती गेले 7व्या माळ्यावरती. आता खाली यायला किती टाइम लागते बघूया. हे अशी लिफ्ट आहे. अशा लिफ्ट आहेत ना, या रिसेंटलीच लावलेल्या आहेत. पहिल्या जाळीवाल्या लिफ्ट होत्या आणि आता असे डोर आहेत. आलोय 5व्या माळ्यावरती. मावशीकडे जाऊन येतो मी. मावशीकडे जाऊन आलो आणि आता बिल्डिंगच्या बाहेर पडतोय तर काय जोराचा पाऊस पडतोय बाहेर. गरबा चालू आहे की नाही माहित नाही. धावत पळत घरी आलो. खाली जोराचाच पाऊस चालू झालाय आणि गरबा जिथे गरबा खेळतात त्या ठिकाणी गेलेलो तर बारकी पोरं खेळतात. पाऊस जास्त पडतोय त्यामुळे कोणच नाही खेळायला आला. आता घरी आलोय. घरी येऊन बघतो तर काय, जेव्हा 10वी ओव्हर चालू होती तेव्हा त्यांचे 90 रन होते आणि आता ओव्हर चालले 18वी, 135 रन आणि 8 विकेट गेले. इंडियाच्या बॉलर लोकांनी चांगलेच पाकिस्तानचे धावे दणानून सोडलेले आहेत.
वा वा वा, मस्तच. बुमराहने हॅरिस रॉफचा दांडाच उडवून टाकलाय. पाकिस्तानचे 9 विकेट गेले. बूम 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 बुमराने दांडेच उडवून टाकले. 9वा विकेट बुमराने घेतला. एकदम भारी घेतला. खटँग करून दांडे उडवून टाकले. आणि शेवटचा विकेट पण बुमरानेच घेतलाय. कॅच उडवली होती आणि पाकिस्तानचा शेवटचा विकेट घेतला आणि ऑल आउट करून टाकलाय पाकिस्तानला. आपल्याला करायचे आहेत 146 झाले, त्यांचे 47 आपल्याला करायचे. आपली पहिली ओपनिंग जोडी आहे तीच हे रन मारून टाकेल असं वाटतंय, कारण का खूप अग्रेसिव्ह खेळतात ते. मजाच येईल बघण्यासाठी. या ब्लॉग मध्ये एंड पर्यंत राहावा, अजून मजा बाकी आहे. इंडिया आज विन झालीच पाहिजे काही करून. प्लेयर लोकांनी ब्रेक घेतलाय, त्याचबरोबर आम्ही पण ब्रेक घेतलाय. जेवण घेतो पटापट. जेवायला पण सकाळी आपल्याकडे पनीरची भाजी होती, तीच भाजी आहे आणि बरोबर डोसा आणि भाकरी पण आहे. काय मंडळी मी तुम्हाला बोलू, सेकंड इनिंग चालू झाली. सेकंड इनिंगच्या दुसऱ्याच ओव्हरला अभिषेक शर्माचा विकेट गेला आणि तिसऱ्या ओव्हरला आता गेला सूर्यकुमारचा विकेट. झाल्या ओव्हर 3 आणि रन 12. बघूया आता काय करतात पुढे. तिलक वर्मा आता आलाय. तिलक वर्मा पाकिस्तान बरोबर चांगला खेळतो. तिलक वर्मा बरोबर शुभमन गिल पण आहे. दोघं धुरंधर आहेत. बघूया आता किती वेळ दोघांची जोडी जमते. मंडळी, इंडिया विन दिस मॅच. एशिया कप 2025. इंडिया विन फायनली. तुम्हाला काय बोललो होतो, तिलक वर्मा पाकिस्तान बरोबर 1 नंबर खेळतो. आज पण त्याने तसंच करून दाखवलेलं आहे. पाकिस्तान बरोबर 1 नंबर खेळला, शेवटपर्यंत खेळला. शेवटी मॅच त्यांनी जिंकून दिली. विराट कोहली सारखंच तिलक वर्मा देखील इंडियाला पाकिस्तान बरोबर मॅच जिंकून देतोय. खूप मजा आली मॅच बघायला. एंड पर्यंत सस्पेन्स होता, पण शेवटी इंडिया विन दिस मॅच. खूप मजा आली. आता वाजलेत 12. या व्हिडिओचा पण एंड मी इथेच करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आवर्जून कमेंट करून मला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.